हे एव्हरीवन, मी आकांक्षा आज तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलेले आहे जिथे तुम्हाला शुद्ध सोनं मिळेल. शुद्ध सोनं म्हणलं की आपल्या मनामध्ये सगळ्यात आधी नाव येतं ते चंदू काका सराफ अँड सन्स यांचं. तर मी आज तुम्हाला त्यांच्या नवीन दालनामध्ये घेऊन आलेले आहे. तुम्ही म्हणाल आता हे दालन नेमकं आहे तरी कुठे? तर हे आहे अहिल्यानगर येथील सावेडीमध्ये. याचा डिटेल ॲड्रेस जर तुम्हाला हवा असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नमस्कार नगरकर, आपण पाहताय आपण आलो आहोत सावेडीमध्ये चंदू काका सराफ या ब्रांच मध्ये. नुकतंच आपल्या शाखेचं ओपनिंग झालेलं आहे. आपल्याकडे आता नवीन पारंपरिक दागिने, परत नवीन लेटेस्ट डिझाईन आलेले आहे. त्याच्यामध्ये कुंदन ज्वेलरी आहे, डायमंड मध्ये आहे, परत आपल्याकडे मंगळसूत्र आहे. आता मंगळसूत्राचे आपण डिझाईन्स पाहणार आहोत. याच्यामध्ये डिझाईन्स मध्ये पहा, या आपल्याकडे मंगळसूत्राच्या वाट्या आहेत. याच्यामध्ये आहे गोल्ड ज्वेलरी मध्ये पण, गोल्ड मध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन दिसतील. पुन्हा हे पॅटर्न आलेला आहे नवीन टेम्पल डिझाईन मध्ये. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकतात आकर्षक डिझाईन आहे. त्याच्यात प्रत्येक व्हरायटी वेगवेगळ्या प्रकारची आहे. डिझाईन्स कलेक्शन वेगवेगळं आहे. ह्याच्यामध्ये याचं वेट किती असेल बरं मॅडम? याचं वेट जे आहे 3 ग्रॅम 80 मिली पर्यंत आहे. तुम्ही आता पाहिले आपल्याकडे वाटीमणी आहे. वाटीमणीला जर आपल्याला सर हवी असेल तर ते पण आपल्याकडे प्रकार मिळून जातील. त्याच्यामध्ये आपल्याकडे असे वेगवेगळे प्रकार मिळतील गोल्डन फिनिशिंग गेरू पॉलिश मध्ये. तर आपल्याकडे ह्याला कसं असतं, हे प्रोडक्ट पूर्ण आलेलं असतं. जर ह्याला जर आपल्याला पाहिजे असेल की हे वाटे आहे ह्याच्याऐवजी दुसरे पाहिजे असेल तर आपल्याकडे हे दुसरे डिझाईन पण ह्याला अटॅच करून मिळतील. म्हणजे कस्टमाइज आपल्याला करता येतात पीस. ह्याच्या जागी आपण ह्या पण वाट्या असं वापरू शकतो ज्या आपल्याला सुटेबल वाटतील तशा. त्याप्रमाणे हे जे आहे, जर इथं वाट्या आहेत तर आपल्याला वाटलं की आपण वाट्यांच्या ऐवजी पेंडल अवेलेबल करू शकतो त्याला. हे पण ह्याला असं पीस छान दिसतं. म्हणजे कस्टमाइज आपण करू शकतो कोणतीही वस्तू. त्याच्याने पूर्ण सेटचं वजन किती असेल अंदाजे? ह्या पूर्ण सेटचं वजन आहे 49 ग्रॅम 220. आणि हा पूर्ण जो सेट जातो त्याचं वजन आहे 51 ग्रॅम 810. पॅटर्न वाईज याची मजुरी असते. जसं पॅटर्न असतं त्यानुसार त्याची मजुरी आकारली जाते. हे पहा, हे आपलं पोस्टर पीस आहे मंगळसूत्र पॅटर्न मध्ये. हे जे आहे झुंबर पॅटर्न मध्ये गेरू पॉलिश मध्ये आहे. याचं वजन अंदाजे 125 ग्रॅम आहे. आणि ह्याचं जे तुम्ही पेंडंट पाहताय ह्याच्यावर मीनाकारी पहा, एकदम नाजूक नक्षीकाम आहे. शिवाय ह्याच्यामध्ये जे स्टोन लावले आहेत हे सेमी प्रेशियस स्टोन असतात. त्याच्यामुळे ह्याचा लुक आणखी छान होतो. आणि हे जे मोतीला मणी लावले ब्लॅक बीड्स ते कोणते? हे जे ब्लॅक बीड्स लावलेले मणी हे मंगळसूत्रामध्ये जे आपण वापरतो तेच काळे मणी आहेत. पण ह्याचं वजन आपल्या सोन्याच्या वजनामध्ये इन्क्लूड नसतं. ह्याचं जे वेट असतं ते मायनस धरलेलं असतं. हे पाहत असेल तर हे पण मंगळसूत्राचंच एक पॅटर्न आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कलेक्शन वेगळं दिसतं. युनिक डिझाईन आहे विथ पेंडंट आहे. त्याच्यासोबत जर तुम्ही पाहिलं तर पांचाली सारखे ह्याच्यामध्ये नवीन डिझाईन्स दिसतात. पांचाली सारखा लुक येतोय. शिवाय मंगळसूत्राचं लुक ह्याच्यामध्ये आहे. ह्याच्यातही आपण ते सेमी प्रेशियस स्टोन वापरले आहे. त्याच्याने ह्याचा लुकही अगदी वेगळा येतो. युनिक कलेक्शन आहे आपलं मंगळसूत्र पॅटर्न. याचं वेट किती असेल अंदाजे? ह्याचं वेट 100 ग्रॅम 100 मिली. 10 तोळ्यापर्यंत ह्याचं वेट जाते. हे पहा, हा जो आपला कोल्हापुरी साज आहे हा कस्टमाइज करून घेतलेला आहे. ह्याचं साधारण वेट आहे 83 ग्रॅम 470 मिली. हे जे कस्टमायझेशन असतं हे प्रत्येकाच्या ऑर्डरनुसार करून घेतलेलं असतं. ग्राहकांची जी चॉईस असते त्यानुसार आपण ते तयार करून घेतो. शिवाय ह्यालाच मॅचिंग बांगड्या ज्या आपल्याकडे आहे महाराष्ट्रीयन लुक मध्ये, बांगड्या सुद्धा ह्याला मॅच करतात. तुम्ही पाहिलं तर आपला कोल्हापुरी साज हा साधारण असा रेग्युलर मध्ये असतो जो सर्वसाधारण सगळ्यांकडेच अवेलेबल असतो. आणि ह्याच्यावर मॅचिंग हे झुबे हेही छान दिसतात ह्याच्यावर. तर हे आपल्याकडं पाहिजे त्या पद्धतीने कस्टमायझेशन आपण कस्टमरला हवं असेल त्याप्रमाणे आपण करून घेऊ शकतो. आणि यामध्ये लाखी मणी वापरलेत का? हो मॅडम, ह्याच्यामध्ये लाखी मणी वापरल्या जातात. हे जे आहे हे लाखी मणी असतात. ह्यांचं वेट जास्त नसतं. आणि ह्यामध्येही लाखी मणी असतात. यामध्ये शंख आणि हो, शंख चक्र गदा हस्त जे काही असतात ना देवीच्या हातात हे सगळे शस्त्र यांचं सगळ्यांचं इथं चित्रण केलेलं असतं. त्याच्यामुळे हा कोल्हापुरी साज, कोल्हापुरीच्या 9 शस्त्रांचा जो आहे ते पूर्ण शस्त्र अस्त्र ह्याच्यावर असतात. हा लक्ष्मी हारही आपल्याकडे आहे. साधारण पहिल्यापासून आपल्या मराठी क्षेत्रामध्ये लक्ष्मी हाराचं प्रचंड प्रमाणात क्रेज आहे. लक्ष्मी हारही आपल्याला पाहिजे तशा स्वरूपात मिळू शकतात आपल्याकडे. कस्टमाइजही करून घेऊ शकतो आपण ते पण. याचं वेट किती असेल? याचं वेट आहे 61 ग्रॅम 230 मिली. ह्याच्यामध्ये जे तुम्हाला स्टोन दिसतात हेही आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे सेमी प्रेशियस आहे. आणि हे जे स्टोन असतात आपल्या कलर लुकला जे आपण वेअर करतो कपडे त्याच्यावर मॅच करतात, की जेणेकरून आपण घातल्यानंतर ते कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला सुंदर उठून दिसतं.
तुम्ही पाहताय आपल्या समोर पाटली बांगडीचे काही डिझाईन्स आहे. हे जर डिझाईन्स पाहिले तर तुम्ही ह्याच्यामध्ये आपल्या पाटल्या महाराष्ट्रीयन मध्ये होडी डिझाईन आपण म्हणतो ते होडी घाट प्रमाणे या डिझाईन्स आहे. त्याप्रमाणे आपल्याकडे अजूनही डिझाईन्स तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये नक्षीकाम आहे, फुलांचं डिझाईन वगैरे आहे. ह्याच्यामध्ये पाहिलं तर फुलांचं डिझाईन आहे, कोयरी वगैरे असतं. या अशा नवीन नवीन आधुनिक पद्धती वापरून आता आपण पाटल्या बांगड्या तयार केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ह्या बांगड्यांचे डिझाईन आहे. आपलं पारंपरिक लुक जे आहे ह्याच्यामध्ये स्वस्तिकचं डिझाईन टाकून ह्या बांगड्या 4 बांगड्या आपण मैत्रिणींना घालायला आपण देऊ शकतो. याचं वेट किती असेल? ह्याचं वेट जे आहे 4 तोळ्यामध्ये 2 बांगड्या आपल्याला येतील. 2-2 तोळ्याच्या एक बांगडी, जेणेकरून घालताना ती बांगडी वाकडी होत नाही, म्हणून वेटलेस त्याच्यामध्ये नसतं. 60 ग्रॅम मध्ये 4 बांगड्या म्हणजे 10 ग्रॅम मध्ये साधारण एक बांगडी. ओके. हे तुम्ही आता पाहत असाल तर हे आहे आपल्याकडच्या बोरमाळ मध्ये पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे ह्या डिझाईन चालत आलेल्या आहेत. पण आधुनिक काळाच्या गरजेनुसार आता ज्या आपल्या जनरेशन वाढत आहे, बदलते आहे, त्याप्रमाणे प्रत्येकालाच आता वेगवेगळ्या डिझाईन्स नवीन पद्धतीने पाहिजे असतात. त्यानुसार बोरमाळ आपण अशी केली आहे कमीत कमी वजनामध्ये, म्हणजे 1 ग्रॅम 630 मिली या वजनामध्ये आपण या बोरमाळ अवेलेबल करून दिलेल्या आहेत. ह्यामध्ये मागे हा धागा असतो. जर तुम्हाला या धाग्याची पद्धत आवडत नसेल तर ह्याला आपण चेन पण लावून घेऊ शकतो. तसंच याप्रमाणे इथे 3 पदरी ही बोरमाळ ही पण खूपच छान दिसते. सगळ्यांना ही खूप छान आवडते. सगळेजण वेअर ह्याचं चांगला करतात, लुक पण सुंदर दिसतो ह्याच्यावर. त्याचं किती वजन असेल? ह्याचं वजन जे आहे ना 6 ग्रॅम 60 मिली पर्यंत आहे. आणि सेम ही लाखी मणी मध्ये येणार ना? लाखी मणीमध्ये येणार, हे लाखी मणीमध्ये जास्त येणार. ओके. हे तुम्ही पाहत असाल आता तर ह्याच्यामध्ये आपल्याला बकुळी हार, ताशीव मणीमाळ आणि लक्ष्मी हार हेही प्रकार बघायला मिळतात. बकुळी हार म्हणजे आपले छोटे बकुळीचे फुलं असतात, त्यांचा आकार ह्याच्यामध्ये असतो. बकुळी हा हार पूर्वीपासून आपल्याकडे घातला जातोय. हा ताशीव मणीमाळ आहे, हे पूर्ण भरीव माळ असते. हिचा लुकही खूप छान दिसतो, घातल्यावर खूप सुंदर दिसते. आणि हा आपला पारंपरिक लक्ष्मी हार. लक्ष्मीच्या ह्याच्यावर चित्र असतात, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतंय कॉइन सारखा आकार असतो आणि त्याच्यामध्ये लक्ष्मीचे चित्र आहे. हाही आपल्याकडे खूप सुंदर आहे. आतापर्यंत पाहिलेल्या दागिन्यांप्रमाणे ठुशी ही पण आपली एक महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे, जी आपण प्रत्येक सणाला आवर्जून वेअर करतो. सगळ्या सुवासिनींना हवीशी वाटणारी ठुशी ही पण आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची आहे. पाहिले तर तुम्ही साधारण अशा पद्धतीने ठुशी आपल्याकडे अवेलेबल होती. आता त्याच्यामुळे काळाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने ठुशींची डिझाईन बदलती जात आहे. डिझाईन मध्ये पहा वेगवेगळे व्हेरिएशन आपल्याकडे दिसतात आहे. ह्याच्यामध्ये स्टोन लावलेले आहे, स्टोनमुळे ह्याचा कलर डिझाईन्स एकदम उठून दिसतंय. आकर्षक डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल मिळते. तिचं वजन किती असेल? हिचं जे वजन आहे मॅडम 7 ग्रॅम 240 मिली आहे. ही मोठ्या आकारात मणी दिसतात ह्याचे, पण वजनाने तुम्ही पाहिले तर 5 ग्रॅम 400 मिली पर्यंत, म्हणजे कमी वजनामध्ये डिझाईन्स अत्यंत उठून दिसणारी अशी आहे. आणि जी पारंपरिक ठुशी आहे ती? पारंपरिक ठुशी आहे ही पण पारंपरिक आहे आणि ही पण आहे. हे पाहिलं तर 6 ग्रॅम 10 मिली पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे. ह्याच्याही पेक्षा कमी वजनामध्ये जर कस्टमाइज करून घ्यायची असेल तर आपण ते देतो. हे पाहताना असं वाटतंय खूप भरलेलं गळगच्च असं काही नाही, तर हे साऊथ पॅटर्नचं आपलं जे त्यांच्या विवाहामध्ये वापरतात तो पॅटर्न आहे. साऊथ पॅटर्न मोहनमाळ याला सुद्धा आपण म्हणू शकतो, नेकलेसही म्हणू शकतो. हे जे लेअर आहे ह्याच्याने ही डिझाईन जर वेअर केली तर आपल्याला पूर्ण गळा भरून दिसतो, दिसायला सुंदर आकर्षक. आणि ह्याच्या ज्या डिझाईन्स असतात या डिझाईन्स मध्ये तुम्हाला जे दिसतात ते मंदिरांचे खांब, पक्षी, फुलं ह्या डिझाईन्स मध्ये दिसतात. स्टोन जे आहे ह्याच्यावर हे पण सेमी प्रेशियस स्टोन आहे. आकर्षक कलर आणि आकर्षक डिझाईन्स मध्ये आपल्याकडे असे वेगवेगळ्या पद्धतीचे नेकलेस किंवा मोहनमाळ उपलब्ध आहे. याचं वेट किती असेल लॉंग नेकलेसचं? लॉंग नेकलेसचं ह्याचं वेट आहे 52 ग्रॅम 52 ग्रॅम 90 मिली. ओके. आणि म्हणजे शॉर्ट 5 तोळ्यापर्यंत जातं. आणि शॉर्ट नेकलेस जे आहे 3 तोळ्यापर्यंत. ते विथ इयरिंग येणार ना? नाही, इयरिंगचं वेट वेगवेगळं येणार. तुम्हाला हवे तसे इयरिंग्स ह्याच्यावर मॅच करून तुम्ही घेऊ शकता. तुम्ही आता पाहत असाल तर गेरू पॉलिश मध्ये पण आपल्याला शॉर्ट नेकलेस मध्ये पूर्ण गळा भरून अशा डिझाईन्स ह्याच्यामध्ये दिसतात, जेणेकरून आपण फक्त एक नेकलेस आणि एक लॉंग नेकलेस घातला तरी आपला पूर्ण पेहराव त्याच्यामध्ये साजेसा वाटतो. हा शॉर्ट नेकलेस आहे, हा लॉंग नेकलेस आहे. ह्याच्यामध्ये बघाल तर पेंडंटची डिझाईन एकदम उठावदार आहे. याच्यावर तुम्हाला मॅच होतील असे कानातलेही आपल्याकडे मिळतील. डिझाईन्स अवेलेबल भरपूर आहेत. याचं वेट किती असेल शॉर्ट नेकलेसचा? शॉर्ट नेकलेसचं वेट आहे 26 ग्रॅम 80 मिली आणि लॉंग नेकलेस जो आहे त्याचं वेट आहे 29 ग्रॅम 600 मिली. ओके. आता पाहिल्यासारख्या डिझाईन्स तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही चंदू काका सराफ सावेडी या शाखेला नक्की भेट द्या. नमस्कार.